परमेश्वराची नावाची महिमा हो. परमेश्वराने आत्तापर्यंत आपल्याला हे 5 महिना सांभाळून सुरक्षा दिले, म्हणून परमेश्वराला आपण हृदयाने, धन्यवादाचं हृदयाने आपण एक सुंदर मराठी गीत जय जयकार करूया, जय जयकार करूया, येशूचा बोला जय जयकार करूया, हे गीत बोलून आपण परमेश्वराची नावाची महिमा करू. जय जयकार करूया, जय जयकार करूया, येशूचा बोला जय जय जयकार करूया, बोला जय जय जय. जय जयकार करूया, जय जयकार करूया, येशूचा बोला जय जय जयकार करूया, बोला जय जय जय. प्रेमळ तुझी अशी गीत मनात भरू दे तुझी प्रेम. प्रेमळ तुझी अशी गीत मनात भरू दे तुझी प्रेम. प्रेमाने गुण गाऊया, प्रेमाने गुण गाऊया, जय जयकार करूया, जय जयकार करूया, येशूचा बोला जय जय जयकार करूया, बोला जय जय जय. जय जयकार करूया, जय जयकार करूया, येशूचा बोला जय जय जयकार करूया, बोला जय जय जय. क्रूसावर तू रक्त सांडले, पापी जनांना मुक्त केले. क्रूसावर तू रक्त सांडले, पापी जनांना मुक्त केले. प्रेमाने गुण गाऊया, प्रेमाने गुण गाऊया, जय जयकार करूया, जय जयकार करूया, येशूचा बोला जय जय जयकार करूया, बोला जय जय जय. जय जयकार करूया, जय जयकार करूया, येशूचा बोला जय जय जयकार करूया, बोला जय जय जय. हालेलुया, हालेलुया. तुझा नावाचा हालेलुया. आम्ही कितीही परमेश्वर गुणानुवाद केलं तरीही ते पुरणार नाही परमेश्वर. तू आमच्या जीवनात जे काय परमेश्वर कार्य केले ते आठवण करून परमेश्वर आम्ही कितीही तुला धन्यवाद बोललो तरीही परमेश्वर ते नाही पुरणार परमेश्वर. हालेलुया. आतापर्यंत तू आम्हाला सांभाळले, आतापर्यंत तू आम्हाला सुरक्षा दिलं परमेश्वर, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद परमेश्वर. तुझा प्रेमासाठी आम्ही धन्यवाद करतो परमेश्वर. तू आमच्यासाठी क्रूसावर परमेश्वर तुझं रक्त वाहिला परमेश्वर, म्हणून तुला धन्यवाद देतोय परमेश्वर. हालेलुया. आता पण परमेश्वर बहिणीला लपून परमेश्वर तू आमच्याशी बोल परमेश्वरा. ह्या महिन्यात परमेश्वर जे वायद्याचं वचन तू ठेवलं आहे परमेश्वर ते त्यांचा हालेलुया, हालेलुया, त्यांना परमेश्वर तू प्रकट कर परमेश्वर. ते वचन आम्ही ऐकून त्यानुसार चालायला आम्हाला परमेश्वर तू मदत कर परमेश्वरा. तू तसं करणार आहे म्हणून तुला धन्यवाद देतोय. छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताचं गोड नावाने ऐकून घे पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मी सर्वांना स्वागत करते. हे नवीन महिन्यात प्रवेश केलेले सर्व लोकांना प्रभू येशू मसीह येशू ख्रिस्त आशीष करावे. या महिन्यासाठी परमेश्वराने दिलेल्या वचनाला मी तुमच्यासाठी वाचते. 2 कोरिन्थीकरास 9 अध्याय त्याच्या 8 वचन. आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास सामर्थ आहे, यासाठी की सर्व गोष्टीत सर्व वेळी तुम्हाला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामासाठी अधिक तत्पर व्हाल. हालेलुया. इथे परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वर तुम्हाला कृपेने विपुल देण्यासाठी सामर्थ आहे. आपण आराधना करणारा, आपण विश्वास ठेवणारा परमेश्वर आपल्याला
त्याच्या कृपेने आपल्याला विपुल करणारा, विपुल देणारा परमेश्वर आहे. ते तुम्हाला सर्व प्रकाराच्या कृपाने तो भरणारा परमेश्वर आहे. तुमच्या जीवनात अनेक कार्यासाठी तुम्ही विनंती करत असेल, अनेक कार्यासाठी तुम्ही वाट पाहत असेल, अनेक वेळी तुम्ही निराश होऊन, उदास होऊन रडत असेल, पण परमेश्वर काय म्हणतो? सर्व प्रकाराच्या कृपाने मी तुम्हाला भरणारा परमेश्वर आहे. तुमचा कष्ट कसा आहे मला माहित नाही, पण परमेश्वराला सर्व काय कळत आहे. हालेलुया. तुम्ही कसा जीवन जगत आहे ते परमेश्वराला माहित आहे. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला सर्व गोष्टीत, सर्व वेळी मी तुमच्या जीवनात त्याच माझा अनुग्रह देणारा, विपुल देणारा परमेश्वर आहे. तुमच्या सर्व वेळीत, दुःखाच्या वेळी असो, सुखाच्या वेळी असो, कष्टाच्या वेळी असो, तुम्ही आजारी असाल तेव्हा पण परमेश्वर काय म्हणतो? मी माझ्या अनुग्रह, माझ्या कृपाने तुम्हाला मी भरणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आपण पवित्र शास्त्रात आपण वाचतो, पौलुसाला खूप मोठं रोग झालेले होते, म्हणून तो 3 हालेलुया वेळी परमेश्वराच्या उपस्थितीत प्रार्थना करू लागला. परमेश्वर मला ह्याच्यापासून तुम्ही सोडवा. परमेश्वराने त्याला काय उत्तर दिलं? परमेश्वर म्हटलं, माझ्या कृपा ते तुझ्यासाठी हालेलुया भरपूर आहे. माझ्या कृपाने मी तुला सांभाळेल, मी तुझ्या हालेलुया रक्षा करणार, असं म्हणू असं परमेश्वराने त्याला म्हणाले. परमेश्वराचे कृपाने पौलुसाला हालेलुया सेवकाईमध्ये परमेश्वराने इस्तेमाल केले. तसंच परमेश्वराच्या कृपा आमच्याकडे, आमच्यावर असेल तर नक्की आपण परमेश्वरा बदल, परमेश्वराच्या नावाच्या महिमा करिता परमेश्वर आपल्याला पण उपयोग करणारा परमेश्वर आहे. इथे लिहिलेलं आहे, तुमच्या सर्व आवश्यकताला परमेश्वर पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तुमच्या हालेलुया जीवनात अनेक कार्याच्या तुम्हाला आवश्यकता असेल, परमेश्वर म्हणतो माझ्या कृपाने ते आवश्यकताला मी भरून तुम्हाला मी संतुष्ट करणार आणि चांगल्या कामासाठी तुम्ही अधिक तत्पर राहणार. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांना कसं देऊ शकतात. हालेलुया. परमेश्वर म्हणतो पहिले मी तुम्हाला देणार आहे, तुम्हाला माझ्या अनुग्रहाने, माझ्या कृपाने मी भरणार आहे. मग तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी, चांगला काम करण्यासाठी तुमचा आशीर्वाद दुसऱ्या लोकांना इस्तेमाल होणार. हालेलुया. आपला परमेश्वर खूप चांगला परमेश्वर आहे. आपण त्याचे लेकरं असल्यामुळे परमेश्वर त्याच्या कृपाने प्रति दिवस आपल्याला भरत असतो. हालेलुया. परमेश्वराच्या वचन मध्ये असं लिहिलेले आहे, परमेश्वराच्या कृपा प्रति दिवस सकाळी भोरच्या वेळी नवीन असते. परमेश्वर ते नवीन कृपेने प्रति दिवस परमेश्वर आपल्याला भरून तो चालवतो. हालेलुया. प्रति दिवस आपल्या जीवनात नवीन अडचण येत असतो, तेव्हा परमेश्वराच्या नवीन कृपा आपल्याला हालेलुया सांभाळून आपल्याला चालवतो. आपल्या परमेश्वर आपल्याला कधी सोडत नाही, कधी आपल्याला टाकत नाही. तो परमेश्वर आपल्या सोबत राहून आपल्याला आशीष करून सर्व वेळी हालेलुया. मनुष्य काय करतो? जेव्हा आपण चांगला असतो तेव्हा आपल्या बरोबर असतो, जेव्हा आपल्या जीवनात दुःख येतो, जेव्हा आपल्या जीवनात अडचण येतो, जेव्हा आपल्या पास
कडे पैसे नसतो तेव्हा मनुष्य सोडून जातो, पण परमेश्वर असा नाही, सर्व वेळी त्याच्या कृपाने आपल्याला भरून आपल्याला चालवतो, आपल्याला आशीष करतो. ओ तो परमेश्वर आज तुम्हाला बघून म्हणतो, मी तुम्हाला सर्व प्रकाराचे कृपा देऊन हे हालेलुया महिना पूर्ण मी तुम्हाला चालवणार आहे. चिंता करू नका, काळजी करू नका, परमेश्वराला धन्यवाद करा. सकाळी उठून परमेश्वराच्या नवीन कृपाला नवीन कृपेने भरण्यासाठी तुमच्या जीवनाला अर्पण करा. परमेश्वर तुम्हाला आशीष करणार आहे. या आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला मी धन्यवाद करते परमेश्वरा, तुम्ही आम्हाला सर्व प्रकाराचे कृपाने भरणारा परमेश्वर आहे, म्हणून तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वरा. सर्व वेळी सर्व कष्टाच्या परिस्थितीत पण तुम्ही आम्हाला सोडत नाही. तुम्ही आम्हाला तुमच्या कृपाने भरून आम्हाला आशीष करून हालेलुया दुसऱ्यांना पण आम्ही चांगला कार्य करण्यासाठी आम्हाला उभी करतो, म्हणून तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वरा. प्रभू, तुमच्या वचनाला ऐकणारा सर्व लोकांना तुमच्या हातात मी सोपून प्रार्थना करते परमेश्वरा. सर्वांना तुमच्या सर्व कृपाने भरून त्यांना तुम्ही चालवा परमेश्वरा. त्यांच्या दुःखांना कष्टांना काढून टाका परमेश्वरा. त्यांना हर्षाने भरून टाका परमेश्वरा. त्यांच्या मनाचे सर्व विचाराला पूर्ण करा परमेश्वरा. परमेश्वरा, सर्व आदर महिमा तुझ्या नावाला देते, येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना ऐकून घे पिता. आमेन, आमेन, आमेन.